नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फॉर्मॅन ब्लॉग चॅनलवर. शेळ्या आहे ना, सकाळपासून खाल्ले त्या मकाची वैरण ते, आणि तरी पण आत्ता शेळ्यांना घातले हरभऱ्याचं बुसकट. आणि लय भारी खाते त्या बरं का हरभऱ्याचं बुसकट. आणि हरभऱ्याच्या बुसकट नाही ना, शेळ्यांना ताण लागते आणि वाळल्याला चारा असतो. पावसाळ्यात तर लय छान राहतो चारा, पावसाळ्यात हिवाळ्यात. आणि शेळ्यांना संडास भिंडास लागले कमी येईना तर शेळ्यांना ही चारा ह्याचा द्यायचा, हरभऱ्याचं बुसकट शेळ्यांना द्यायचं. त्यानं संडास लगेच कमी येते बरं का. एकदम चांगलं खाते ते. हो, आमच्या सगळ्या शेळ्या खायला लागले त्या. आणि हे आता पूर्ण ही भरून ठेवलं होतं, पाक खाल्ले ते. आता खाऊन आता शेळ्या पुढं पण गेल्या, जरा कोंबड्यांना टाकलेली मक्का बिक्का खायला, मक्का गहू. आणि हे बारकं पिटुकलं पण खायला लागले बरं का. दूध पुरत नाही त्यामुळे लवकर चारा खायला लागले. एकदम छान खाते ते. त्यामुळे हरभऱ्याचं बुसकट लय घेतलेलं फायद्यात राहते बरं का. आम्ही गेल्या वर्षी ज्वारीचा कडबा घेतला होता, आणि त्या ज्वारीच्या कडब्यापेक्षा पण हरभऱ्याचं बुसकट चांगलं खाते ते शेळ्या. पावसाळ्यात तर लय चांगलं ह्याचा फायदा होतो. तर असू दे. शेळीला पण हे कॅरेटवर ठेवलं होतं, एवढं राखलं बरं का. अजून खायचं आहे त्याचं. बोकडाला शेळीला पण घातलेलं, त्याने पण चांगलं खायला लागलं. खा खा, वर काय बघतो. आणि ह्या कोंबड्यांना येऊन जाऊन इकडं महाग यायचं आहे. कोंबड्या आता सगळ्या करकरायला लागल्या त्या बरं का. एक एक लागले ते अंडी घालायला, दुसऱ्या पण घालतेल्या सगळ्या करकरायला लागल्या त्या. आता 15 दिवसात होत्या अंडी चालू. आता ह्यांचं टेन्शन नसतंय बा. हो, अशा आत जाते त्या, काय त्रास नसतं ह्यांचं. तूस बदलायचं आहे आता, पण मिरजेत मिळालं नाही तूस आता आतनीतनं किंवा कवट्यातनं आणायला पाहिजे. शेळ्यांना जरा, कोंबड्यांना जरा झालं गहू जास्त. आज खाद्य संपलं कोंबड्यांचं, त्यामुळे कोंबड्यांना मक्का घातली. ठराविक कोंबड्या मक्का खाते त्या, आणि असं म्हणजे सगळ्या कोंबड्या मक्का खात नाही त्या. आणि हे घातलं इथं गहू, आणि हे गहू कोंबड्या खाण्याऐवजी हीच लागली खायला. चल तिकडं चल, महाग टाकलेलं खायचं ती पडलं. आणि इकडं तर शेळ्या कोंबड्या सकाळपासून गव्हावरच आहे त्या, गहू आणि मक्का. गहू आणि मक्का काय होते माहिती आहे का, ती भराभरा त्यांना मोठं मोठं तोंडात येतं आहे आणि पोटं भरते ती. पण लेअरचं खाद्य दिल्यावर कसं कोंबड्या अंडी चांगलं घालते त्या, त्यामुळे लेअरचं खाद्य जास्त तर देतोय आम्ही. ही जास्त देत नाही, गहू आणि मक्का जास्त देत नाही. मक्कानं पण एवढा अंड्याला काही फरक पडत नाही, मग म्हणजे घालायसारखी घालते ती. पण गव्हानं जरा अंडी कमी येते ती, गहू तांदळानं अंडी जरा कमी येते ती असं म्हणते ती. आता आम्हाला काही त्याचा अनुभव जास्त नाही, कारण आम्ही कधी असं म्हणजे तांदूळ गहू घालून अंडी कधी, म्हणजे अंड्यासाठी आम्ही जास्त कोंबड्या कधी ठेवलं नाही. इतक्या जास्त प्रमाणात ठेवलं नाही बरं का. कोंबड्या असते त्या माझ्या कायम, पण थोड्या असते त्या, इतक्या जास्त प्रमाणात नसते त्या. आणि यावेळेस आहे ना जास्त आहे त्या. पण कोंबडीचं खाद्य जे असतं ना, आपलं लेअरचं खाद्य आणतोय ते, लेअरचं खाद्य असते ते, त्या येळभर त्यांचं खायचं चालूच असतं या. मग त्यांचं पोट कसं काय भरत नाही काय माहिती. पण हे गहू आणि तांदूळ जेव्हा खाते त्या कोंबड्या, तेव्हा त्यांचं असं म्हणजे लवकर पोट भरतं आहे. खाऊन झालं की कोंबड्या असं निवांत बसते त्या, किंवा इकडं तिकडे फिरते त्या. पण लेअरचं खाद्य असते ती त्यांनी येळभर खाल्लं तर. आणि ह्यांचं कोटं पण आहे ना, त्यांचं ते पोट जे असतं कोटं, ते हे काय ते तांदूळ गहू खाल्ल्याला कोटा असतो ना, कोटा पण हे भरला आहे बघा. किती लापाट आहे शेळी, लापाट किती आहे बघ हे. आणि तिच्या मागं हे येतं या, हे बघ. हिला नुसतं असं गहू मक्का याचायला पाहिजे. त्या कोंबड्यांना काही खाऊन देत नाही. टाकलं कोंबड्यांना म्हणलं पळती त्या. झालंय मस्तपैकी वातावरण, पावसात झालंय. त्यांनी गेल्या तर मिरजला खाद्य आणायला, आणि इथं झाले पावसाचं वातावरण. अरे बारकी पण गहू खायला लागली ती वाटतं रे. सगळ्या कोंबड्यांची पोटं भरले बा, त्यांची पोटं लोंबकळायला लागली पुढं. लगेच गहू आणि मक्का खाल्ल्यावर पोट किती लवकर भरतंय बघ कोंबड्यांचं. एवढ्या कोंबड्या 50 कोंबड्या आहेत त्या, आणि ह्यांना 3 टाईम खाद्य घालायला पाहिजे. एक टायमाला जवळजवळ 1.5 किलो खाद्य लागतं या. 3 टाईम जर खाद्य घालायचं म्हटलं तर एक टायमाला 1.5 किलो खाद्य ह्या कोंबड्यासनी लागते. आणि 50 कोंबड्यांना 5 किलो खाद्य कंपल्सरी रोज लागतं या. बघूया काय काय होते हे ना. पाणी गार ठेवायला लागते बरं का. पाणी गरम होतंय, पाणी सारखं बदलायला लागते.
गरम होते. गरम पाण्यानं कोंबड्या आजारी पडते त्या. आमच्या तिथं पण जरा रोग आला आहे बरं का. कोंबड्या कोणाकोणाच्या मेले त्या, पण आमच्या कोंबड्यासनी लगेच आम्ही देशी दारू कोंबड्यांना पाजायला लागते बरं का. आणि ते पाजल्यानं काय होते, कोंबड्यांना आजारी येत नाही. ते कोंबड्यांचा जे रोग असतो ना, ते आलेला रोग पण ते देशी दारू पाजली तर पळून जातो. त्यामुळे 15 दिवसातून एकदा 2 टोपणं एवढ्या पाठीवर पाण्यात 2 टोपणं जरी टाकले ना बास होते. तेवढ्यानं कोंबड्या मापात राहते त्या, म्हणजे आजार बिजार कुठलं येत नाही. तर जास्त तर कोंबड्यांना आजार ते लई मोठा आजार म्हणजे ते रोगानं कोंबड्या पटापट मरते त्या बघा. ते आजार असतो या. आणि त्या आजारापासून तेवढं सांभाळलं का नाही कोंबड्यांना दुसरा कुठला म्हणजे असा लगेच मरायसारखा काय नसतो. आजारी पडल्या तरी पण नीट होते त्या. पण ते रोग असा असतो की ते रोग आला का कोंबड्या पटापटा मरते त्या. त्यामुळे त्याला आहे ना देशी दारू किंवा आलं लसूण आणि खाऊचं पान पेस्ट करून ते कोंबड्यांना पाण्यातनं द्यायची किंवा खाद्यातनं द्यायची. त्यानं पण कोंबड्या आजारी पडत नाही त्या. महिन्यातनं एकदा तर ती द्यावं म्हणं असं, म्हणजे आम्ही तिथनं कोंबड्या घेतलो ना, त्यांनी सांगितलं ही पेस्ट द्यायची कोंबड्यांना, कोंबड्या आजारी पडत नाही त्या. तर बघूया, जरा कोंबड्यांचं ट्रेनिंग पण घेतलेलं चांगलं आहे ना, घ्यायचं आहे आपल्याला ट्रेनिंग पण. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.